नमस्कार. प्रभात मित्रमंडळ दरवर्षी हुतात्मा जवानांच्या बलिदानाचं स्मरण म्हणून त्यांच्या आठवणींना जागृत करण्यासाठी दरवर्षी मरणोत्तर प्रभात शौर्य पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करतो. वर्ष 2022चा आजचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आज संपन्न करणार आहोत. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर, सामाजिक राजकीय तसेच विविध ज्ञाती संस्थांचे पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यांचंही प्रभात मित्राच्या वतीने सहर्ष स्वागत. गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित भगिनी व बंधूंचं प्रभात मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. मी आजच्या प्रमुख मान्यवरांना विनंती करीन की छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून आजच्या या कार्यक्रमाचा आपण शुभारंभ करूयात. चव्हाण व भांडे परिवारातील सदस्यांनाही विनंती आहे की आपण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करावं. ताई कृपया आपणही जावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते व तसेच भांडे परिवार व चव्हाण परिवारातील सदस्यांच्या हस्ते होईल. समेत मंडळाचे अध्यक्ष श्री किशोर चव्हाण, आते प्रमुख मान्यवर ब्रिगेडियर हेमंतजी महाजन, श्री शंकरजी रायकर या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. तसेच विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री श्री संजयराव मुद्राळे सर, सरदार हंबीरराव मोहिते यांचे 13वे वंशज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. सर्वांनी जोरदार घोषणा देऊयात. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, वंदे मातरम. हुतात्मा रोमित चव्हाण यांचे वडील श्री तानाजी नामदेव चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे. विजयाताईंनाही विनंती आहे आपण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करावं. छत्रपती शिवाजी महाराज की वंदे. या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेचे विशेष संपर्क प्रमुख कार्यकारी सदस्य श्रीकांतजी शिल्लाड या ठिकाणी उपस्थित, त्यांचाही प्रभात मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. माननीय नगरसेवक श्री सम्राटजी थोरात यांचाही प्रभात मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. सामाजिक समरसता मंच पुणे महानगराचे उपाध्यक्ष श्री अप्पा मनरे यांचाही प्रभात मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. विश्व हिंदू परिषदेचे सहविभाग मंत्री श्री संतोषजी अनगोळकर यांचाही प्रभात मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. यानंतर मंडळाचे कार्यकर्ते श्री अजयजी गंदे सुरेल पद्याचं सादरीकरण करतील. मी त्यांना विनंती करतो आपण पद्याचं सादरीकरण करावं. आम्ही पुत्र अमृताचे, आम्ही पुत्र या धरेचे. भारत मातेला स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाली. भारत माता स्वतंत्र होताना अनेक जणांनी या भारत मातेकरता जे बलिदान दिलं, त्या बलिदानाचा जो काही सारांश आहे, या भारत मातेकरता ज्यांनी एवढे बलिदान दिलं आणि त्यातनं या भारत मातेकरता त्यांच्याकडनं जे जे गोष्टी घडल्या गेल्या त्याचा सारांश ह्या पद्यात आहे. आम्ही पुत्र अमृताचे, आम्ही पुत्र या धरेचे, उजळून आज दाऊ भवितव्य मातृभूचे. आम्ही पुत्र अमृताचे, आम्ही पुत्र या धरेचे, पृथ्वीस जिंकणारे आले अनेक येथे, नाही निशान त्यांचे उरले जगात कोठे. गेली सहस्त्र वर्षे लढलो न थांबताही,
गजनी सिकंदराची उरलीन मृत्तिकाही आम्ही काल पुत्र आम्हा येईल मरण कैसे उजळून आज दाऊ भवितव्य मातृभूचे आम्ही पुत्र अमृताचे ही चिन्मयी भरतभू जगतासी ज्ञान देता ही देव जन्मभूमी धर्मासी ग्लानी येता ही मूर्त अन्नपूर्णा जगतासी पाळताना जी काली रूप घेई दुष्टास शासताना या माऊलीस अर्पू गुरुस्थान या जगाचे उजळून आज दाऊ भवितव्य मातृभूचे आम्ही पुत्र अमृताचे. धन्यवाद अजयजी. मंडळाचे कार्यकर्त्याशी मंगेशजी शिंदे यांना विनंती, आपण कृपया व्यासपीठावरती येऊन बसावं. आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्री किशोरजी चव्हाण यांना विनंती करतो, त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. श्री किशोरजी चव्हाण. छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, वंदे वंदे. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाला प्रथम आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारत माता यांना वंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित ब्रिगेडियर हेमंतजी महाजन, त्याचबरोबर विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री, त्यांचा पूर्ण महाराष्ट्र गोवा यामध्ये सतत प्रवास चालू असतो आणि आमच्या खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची तोफ असं आम्ही त्यांना नेहमी म्हणतो, असे श्री शंकरजी गायकर. व्यासपीठावर उपस्थित हुतात्मा चव्हाणांचे कुटुंबीय, भांडेंचे कुटुंबीय, त्याचबरोबर विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री संजयजी मुद्राळे, तसेच हंबीराव मोहिते, सरदार हंबीराव मोहिते यांचे थेट वंशज सुरेशदादा मोहिते, उपस्थित सर्व सामाजिक क्षेत्रातील विविध संस्थातील कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि बंधू भगिनींनो. मित्रो, आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालं, पण त्या स्वातंत्र्यासाठी अनेक जणांचं बलिदान झालं आणि त्यांच्या बलिदानांनी खरं आपण एक स्वातंत्र्य आज उपभोगतो आहे. अनेक कुटुंबांनी खरं तर ते सोसलं आणि त्यांच्या या अथक बलिदानामुळं, अथक परिश्रमामुळं हे संपूर्ण स्वातंत्र्य सैनिक असो, सामाजिक कार्यकर्ते असतो, त्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि खऱ्या अर्थानं आज आपण हा कार्यक्रम घेऊ शकतो. ह्या प्रथम या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो की ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलंय. स्वातंत्र्यानंतर सुद्धा मित्रो, स्वातंत्र्य जरी मिळालं पण स्वातंत्र्यानंतरही स्वातंत्र्य टिकवण्यासाठी, आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी, दहशतवाद्यांशी लढण्यासाठी आजही अनेक वीर, अनेक सैनिक, अनेक जवान आज आपल्या देशाच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावत आहेत. नुसतेच बाजी लावत नाहीत, आज कित्येक जणांना त्यापैकी हुतात्मा झालेले आहेत आणि अशा हुतात्मा झालेल्या जवानांप्रती मंडळाने दरवर्षी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून त्यातील प्रत्येक वर्षी 2 कुटुंबियांना इथं सन्मानाने बोलवणं, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, त्यांच्याबद्दल समाजाला माहिती व्हावणं, हा उद्देश आजच्या कार्यक्रमाचा आहे. आणि त्यानिमित्ताने प्रभात शौर्य पुरस्कार हा दरवर्षी देण्यात येतो. मित्रो, ह्या सर्व हुतात्मा जवान जे आहेत किंवा कोणी सैनिक असो, आज हे सर्व सुख ज्या सोयी आहेत त्या सर्व सोडून आज या सीमेवर खऱ्या अर्थाने आपल्या भारताचं रक्षण करत आहेत आणि त्यामुळे आपण सर्वजण सुरक्षित आनंदित आहोत. इथं हुतात्मा जवानांचं कुटुंबीय होणं फार अवघड आहे, पण त्यांची माता, पिता, भगिनी, भाऊ हे होणं फार अवघड आहे.
कारण का ज्यावेळेस ते सीमेवर लढत असतात तेव्हा त्यांचे पालक, त्यांचे कुटुंब हे टी व्हीवर सतत बातम्या बघत असतात. आणि विशेषतः जरा सीमेवर जे आहेत, रोज सीमेवर गस्त घालून 24-24 तास बर्फाळ प्रदेशात असो, कठीण परिस्थितीत हे खरं तर जवान लढत असतात. मग या जवानांपोटी आपलंही कर्तव्य आहे. आपण काय करू शकतो, तर आपण त्यांच्याविषयी कृतज्ञता तर नक्कीच व्यक्त करू शकतो. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचा खऱ्या अर्थाने हा आपण जे नियोजन जे आहे ते खऱ्या अर्थाने ह्या विषयासाठीच आहे. आज हे दोन्ही कुटुंब उपस्थित आहेत, त्या दोन्ही कुटुंबाचंही मी स्वागत करतो. प्रभात मित्रमंडळ आपल्या सर्वांना माहिती आहे, वर्षभर आपण विविध सामाजिक उपक्रम राबवतो. त्यामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत, महाराष्ट्र जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी या खऱ्या अर्थाने आपल्याला गुलामगिरीतून मुक्त केलं, गुलामगिरी विरुद्ध लढायला शिकवलं, अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं आणि त्यांनी एक खऱ्या अर्थाने स्वराज्य निर्माण केलं, रामराज्य निर्माण केलं. अशा ह्या जाणत्या राजांची जयंती किंवा जन्मोत्सव साजरा करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि मंडळ त्यालाच अनुसरून हा भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव हा साजरा करत असतं. प्रभात मित्रमंडळ पुण्यातील पूर्व भागातील एक शिस्तबद्ध आदर्श मंडळ आहे. मिरवणुकी आपली ऐतिहासिक भव्य दिव्य असते हे सर्वांना आपल्याला ज्ञात आहे. त्याचबरोबर सामाजिक आपलं कर्तव्य आहे म्हणून दरवर्षी दिवाळीत आपण आपुलकीची भाऊबीज हा उपक्रम आपण राबवत असतो. ह्या आपुलकीच्या भाऊबीजेमध्ये अगदी रवा मैदापासून ते आकाश कंदिलापर्यंत एक उत्कृष्ट किट आपण आपल्या भगिनींना देत असतो आणि भगिनी आपल्याला ओळख असताना आपण त्या ओळणी स्वरूपात आपण ते किट किंवा तो वस्तूंचा संच आपण देत असतो. गेली सुमारे 12 वर्ष आपण उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवतात. आपल्या भागातील निराधार महिला असतील, ज्यांना उद्योग नाहीत, एकट्या महिला आहेत, अशांची निवड करून आपण हा कार्यक्रम करत असतो. एवढंच नाही तर देवदासी महिलांसाठी पण आपण कार्यक्रम हा आपल्या आपुलकीच्या भाऊबीजेचा आपण हा राबवत असतो. त्याचबरोबर वर्षभर कोविड काळात तर मंडळाने उत्कृष्ट काम केलेलं आहे. त्या कार्याचे जर सांगायचं राहिलं तर त्याला एक अर्धा तास पण पूर्ण नाही, एवढं उत्कृष्ट कार्य मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कोविड काळात केलेलं आहे. त्याचबरोबर दरवर्षी शालेय शिष्यवृत्ती असो किंवा शालेय दप्तर असो, शालेय साहित्य असो, भागातील गरीब विद्यार्थ्यांना ह्याचा आपण सप्रेम भेट हा कार्यक्रम करत असतो. हे सर्व करत असताना कार्यकर्ते जोडणे हा एक विषय असतो. ह्या सामाजिक उपक्रमातून, ह्या छत्रपती शिवरायांच्या मिरवणुकीतून अनेक कार्यकर्ते जोडले जातात, संघटनात्मक कार्य केलं जातं आणि सगळे जोडलेले कार्यकर्ते संघ परिवारातलं मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो किंवा विश्व हिंदू परिषद असो, ह्या 2 संघटनांत साधारणतः हे कार्यकर्ते जोडले जातात. सुरुवातीला प्रभात मित्रमंडळ आपल्याकडे दाखल होतात आणि आज अनेक कार्यकर्ते आपले विश्व हिंदू परिषद असो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो, या दोन्ही संघटनांमध्ये चांगल्या पदावर म्हणण्यापेक्षा चांगली जबाबदारी घेऊन आज समाजात काम करत आहेत. तर अशा प्रभात मित्रमंडळाचं थोडक्यात हे कार्य चालू आहे. त्याचबरोबर मला असं वाटतं की जरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आज हे स्वातंत्र्य जे आपल्याला मिळालं आहे, ह्या स्वातंत्र्य मिळालं जसं अनेक जणांचं बलिदान आहे, पण स्वातंत्र्य नंतरच्या काळात पण ह्या देश उभारणीत पण अनेक जणांचं बलिदान आहे. समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे व्यक्ती असो, विशेष व्यक्ती असो की त्यांनी उल्लेखनीय कार्य केले, त्यामुळे आज आपल्या भारताचं नाव आज जगाच्या पाठीवर प्रथम क्रमांकावर घेतलं जातं. येणाऱ्या काही काळात विकास तर भारताचा होतोच आहे, पण येणाऱ्या काळात भारतीय महासत्ता होणार आहे ह्याबद्दल काही शंका नाही. आणि मला अभिमान आहे, मी ज्या देशात जन्मलो, या भारत देशात जन्मलो, आम्हाला का आपला सर्वांना अभिमान आहे की त्याचे आपल्यावर उपकार नक्कीच आहेत. आज ह्या भारतभूमीत मी जन्म घेतला, भारताने मला जीवन दिलं, उत्तम सोयी दिल्या, हे नक्कीच मला भारताविषयी कृतज्ञता व्यक्त करूशी वाटते किंवा किंबहुना आपल्या देशाविषयी. भारत हा समृद्ध देश आहे, विविधता आहे, संस्कार आहेत, विविध वारसा आहे, गौरवशाली इतिहास आहे. ह्या सर्व या विषयांमुळं भारताचं एक जगात नाव एक चांगलं प्रसिद्ध आहे. आणि ह्या भारताला वंदन करण्यासाठी आज आपण सर्व आज इथं उपस्थित आहोत. मला असं वाटतं की स्वातंत्र्य नंतरच्या काळातही ज्यांनी हा देश घडवण्यासाठी योगदान दिलं, आपलं सामाजिक क्षेत्रात असो, शैक्षणिक क्षेत्रात असो किंवा खेळ प्रकारात असो, विविध क्षेत्रात आज भारताचं नाव आज हे जगाच्या पाठीवर चांगल्या अक्षरांनी कोरलं जातं आहे. आणि असाच हा भारत भविष्यात बलसागर भारत व्हावं, विश्वात शोभनी राहावं, हा आपला भारत असाच बलशाली व्हावं अशी एकदा मी प्रार्थना करतो. आणि हा बलशाली व्हायचा असेल तर तो आपणच करू शकतो आणि ह्याचा मला नक्की विश्वास आहे. धन्यवाद. जय श्रीराम, जय हिंद. धन्यवाद किशोरजी. त्यानंतर आपण आत्ता मान्यवरांचा सत्कार आणि परिचय करणार आहोत. मी मान्य ब्रिगेडियर श्री हेमंतजी महाजन यांचा परिचय आपणासमोर करून देतो.
संरक्षण विषयामध्ये त्यांनी MSc MPhil असं शिक्षण प्राप्त केलेलं आहे. 7 मराठा लाईफ इन्फंट्रीचे ते ऑपरेशन रक्षकमध्ये त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. सर्वात अवघड क्षेत्र पुंछ व राजुरी या क्षेत्रामध्ये त्यांनी या इन्फंट्रीचं जम्मू व काश्मीरमध्ये नेतृत्व केलेलं आहे. या इन्फंट्रीचं मुख्य काम दहशतवादी कारवाया रोखणं आणि या कारवाई रोखण्यामध्ये त्यांना मोठं यश प्राप्त झालेलं आहे. ऑपरेशन पराक्रमचंही त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. त्यांच्या कठोर परिश्रमामुळे त्यांना विशेष पुरस्कार प्राप्त आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये विविध विषयांवर ते चर्चेमध्ये सहभाग घेतात. वर्तमानपत्रातून मराठी व इंग्लिश भाषेमध्ये लेखन करतात. आजवर त्यांनी अनेक विषय मांडलेले आहेत. त्यातले काही मुख्य विषय आपल्यासमोर मांडतो. नक्षलवादांचे आव्हान, चीनचे भारताशी छुपे युद्ध, आव्हान जम्मू काश्मीरमधील छुप्या युद्धाचे, भारताची संरक्षण सिद्धता काल, आज आणि उद्या, मोदी सरकारचे आक्रमक परराष्ट्र धोरण अशा अनेक विषयांवर त्यांनी आपलं भाष्य केलेलं आहे. जेव्हा सर्वप्रथम ब्रिगेडियर हेमंतजी महाजनांशी मला संवाद झाला, त्यांनी विचारलं की तुम्ही कार्यकर्ते आहात तर तुम्ही काय करता, कार्यकर्ते म्हणून काय करता. मंडळाची सर्व सविस्तर माहिती दिली. पण त्यांनी सांगितले की आम्ही जवान देशाच्या सीमेवरती तुमचं संरक्षण करतोय, परंतु देशाच्या अंतर्गत जी सुरक्षा असायला पाहिजे त्यासाठी तुम्ही काय करता. त्यासाठी त्यांनी मला काही मुद्दे सांगितले आणि ते प्रभात मित्र मंडळ त्या माध्यमातून ते काम करतं की अनेक काही आपले दुश्मन असतात, की आपल्या आजूबाजूला असतात, त्यांच्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे, त्यांच्याकडनं आवश्यक ती माहिती घेतली पाहिजे आणि योग्य त्या यंत्रणेपर्यंत पोहोचवली पाहिजे असा सल्ला मला सरांनी त्यावेळेला दिला होता. सरांचा सत्कार करण्यासाठी आपले यावर्षीचे उत्सव प्रमुख श्री दत्ता काळे व कृष्णा परदेशी यांना विनंती करतो त्यांनी ब्रिगेडियर श्री हेमंतजी महाजन सरांचा सत्कार त्यांनी करावा. सन्मान चिन्ह व गुलाब पुष्प देऊन ते सरांचा सत्कार करतील. संदीपजी नाकील व श्री मंगेशजी शिंदे यांनी व्यासपीठावरती यायचं. छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, वंदे. केशव शंकरनाथ पथकाचे कार्यकर्ते या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार होताना शंकरनाथ करत आहेत. यानंतर आपले आजचे दुसरे प्रमुख मान्यवर श्री शंकरजी गायकर यांचा परिचय आपणासमोर ठेवतो. खऱ्या अर्थाने विश्व हिंदू परिषदेचे बजरंग दलाची ती तोफ आहे. मान्य श्री शंकरजी गायकर मूळचे नगर जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा जवळील गायकरवाडीचे आहेत. सध्या वास्तव्य मुंबईमध्ये आहेत. मूळ व्यावसायिक आहेत. संघ स्वयंसेवक आहेत. संघाचे ते काही काळ प्रचारक होते. बजरंग दलाचे प्रांत संयोजक होते. क्षेत्राचे बजरंग दल संयोजक होते. अनेक आंदोलनांचं यशस्वी नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. सध्या महाराष्ट्र व गोवा राज्य यांचे विश्व हिंदू परिषदेचे मंत्री आहेत, प्रभावी वक्ता आहेत. त्यांचा सत्कार करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते श्री संदीपजी नाकील व मंगेशजी शिंदे यांना विनंती करतो आपण श्री शंकरजी गायकर यांचा सत्कार आपण करावा. सन्मान चिन्ह व गुलाब पुष्प देऊन ते श्री शंकरजी गायकर यांचा सत्कार करत आहेत. भारत माता की. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती आपण स्थानांकन करावे. यानंतर सरदार हंबीरराव मोहिते यांचे 13वे वंशज श्री सुरेंद्रदादा मोहिते यांचा सत्कार आपल्या मंडळाचे कार्यकर्ते हेमराज साळुंके गुलाबपुष्प देऊन करतील. छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सन्माननीय प्रांत मंत्री श्री संजयराव मुद्राळे यांचा सत्कार मंडळाचे कार्यकर्ते श्री अथर्व बोगम करतील. छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. यानंतर आपण उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा आपण विशेष सत्कार या ठिकाणी करणार आहोत. भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना केंद्र सरकारने व संपूर्ण भारतवासियांनी हर घर तिरंगा या अभियान यशस्वीपणे राबवलं आणि या अभियानामध्ये
ज्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला असे श्री संजयजी जाजू यांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यांनी 400 ध्वजांचं वाटप, शासकीय मानांकन असणारे 400 ध्वजांचं वाटप त्यांनी आपल्या समाजामध्ये केलं. त्यांच्या विशेष कार्याबद्दल आपण मंडळाच्या माध्यमातून त्यांचा सत्कार करणार आहोत. मान्यवरांना विनंती आहे आपण श्री संजयजी जाजू यांचा सत्कार करावा. अनेक शूरवीरांच्या बलिदानातून आपण हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. त्या शूरवीरांचं बलिदानाचं स्मरण करून हा सत्कार आपण करत आहोत. धन्यवाद. यानंतर श्री किरणजी सोनीवाल. किरणजी सोनीवाल यांनी या देखील हर घर तिरंगा या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे 75 वर्ष पूर्ण म्हणून 75 गणेश मंदिरांवरती 75 ध्वजांचं वाटप करून 15 ऑगस्टच्या दिवशी 75 ध्वज फडकवले. त्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग राहिला. त्यांचाही प्रभात मित्रमंडळाच्या वतीने आपण विशेष सत्कार करत आहोत. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण श्री किरणजी सोनीवाल यांचा सत्कार करावा. जय भारत माता की. कुमारी पुष्करणी भट्टड, एक युवती राज्यस्तरावर खेळाडू म्हणून पुणे शहरातून नेतृत्व करते. याचा पुणेकरांना अभिमान तर निश्चितच आहे. राज्यस्तरावरील कॅरम स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती व विविध स्पर्धेत 50 पदक प्राप्त केलेली व कॅरम स्पर्धेसाठी विविध राज्यामध्ये प्रवास करणारी श्री कुमारी पुष्करणी भट्टड हिचा सत्कार मान्यवरांनी करावा असा मी सर्वांना विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर आपण आजच्या मुख्य कार्यक्रमाकडे जाणार आहोत. देशासाठी बलिदान देणारे जवान आम्हा सर्वांचे अभिमान आहेत. देशाच्या सीमेवर अहोरात्र देशाच्या सुरक्षेत तैनात असणाऱ्या जवानांचा आम्हास गर्व आहे. वेळ प्रसंगी स्वतःचे बलिदान देण्यासाठी बिनधास्तपणे पुढे जाणं उत्सुक असणाऱ्या जवानांना प्रभात मंडळाच्या वतीने सलाम. मी मान्यवरांना विनंती करतो. तत्पूर्वी मी हुतात्मा रोमित तानाजी चव्हाण यांचा कार्यपरिचय आपणासमोर सादर करतो. हुतात्मा रोमित तानाजी यांचा जन्म 3 मार्च 1999 रोजी काळवडे सांगली येथे झाला. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मराठी शाळा शिगाव येथे तर माध्यमिक शिक्षण रामचंद्र चंद्रोजी बारवडे विद्यालय येथून पूर्ण केले. पुढे 12वी पर्यंत शिक्षण बळवंतराव यादव महाविद्यालय पेठ वडगावमध्ये घेतले. त्यानंतर वडिलांच्या संमतीने सैन्य दलात भरती होण्याचा निर्णय घेतला व मुंबई येथील सैन्य भरतीमध्ये त्यांची निवड झाली. सुरुवातीचे 1 वर्ष त्यांचे सागर मध्य प्रदेश येथील महा रेजिमेंटल सेंटरमध्ये प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या देशसेवेला सुरुवात झाली. 1 वर्षापूर्वी त्यांची एक राष्ट्रीय रायफल्स जम्मू काश्मीर येथे नियुक्ती करण्यात आली होती. आपल्या नव्या युनिटमध्ये सेवा बजावत असताना दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी शोपिया जिल्ह्यातील जैनापुरामध्ये असलेल्या चेरा मार्ग भागात लपून बसलेल्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी त्यांना वीरगती प्राप्त झाली. हुतात्मा रोमित यांच्या पश्चात आई, वडील व लहान बहीण असा परिवार आहे. मी मान्य श्री ब्रिगेडियर हेमंतजी महाजन व श्री शंकरजी गायकर यांना विनंती करीन त्यांनी त्यांचे वडील श्री तानाजी नामदेव चव्हाण यांच्याकडे मरणोत्तर प्रभात शौर्य पुरस्कार त्यांना द्यावा. पुरस्काराचे स्वरूप आपल्यासमोर सादर करतो. मी आज उपस्थितांना एक विनंती करीन की हा पुरस्कार देताना आपण सर्वांनी उभं राहावं. आपण पण हा पुरस्कार हुतात्मा रोमित चव्हाण यांचे वडील तानाजी नामदेव चव्हाण व त्यांचे मित्र विजय रंगराव पाटील स्वीकारत आहेत. भारत
भारत माता की हुतात्मा रोमित चव्हाण अमर रहे अमर रहे. जय मातरम मातरम. यानंतर हुतात्मा नवनाथ शंकर भांडे यांनाही आपण मरणोत्तर प्रभात शौर्य पुरस्कार देत आहोत. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांच्या पत्नी विजया नवनाथ भांडे व त्यांचे चिरंजीव राज नवनाथ भांडे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण हा पुरस्कार स्वीकारावा आणि मान्यवरांना विनंती करतो आपण हा पुरस्कार आपण त्यांना प्रदान करावा. पुरस्काराचे स्वरूप आपणासमोर नमूद करतो. 21,000 रुपये रोख, मानपत्र, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह. भारत माता की जय मातरम मातरम. जय. हुतात्मा नवनाथ शंकर भांडे यांचाही कार्यपरिचय आपणासमोर ठेवतो. हुतात्मा नवनाथ शंकर भांडे यांचा जन्म मातरम मातरम. भारत माता की हॅलो भारत माता की. वंदे नवनाथ भांडे अमर रहे अमर रहे. चव्हाण यांचा पुरस्कार. धन्यवाद. हुतात्मा नवनाथ भांडे यांचा कार्यपरिचय आपणासमोर ठेवायचा राहिला तो ठेवतो. हुतात्मा नवनाथ शंकर भांडे यांचा जन्म दिनांक 25 मे 1982 रोजी पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील भोंगवली या गावी झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण संत लिंगनाथ स्वामी विद्यालय भोंगवली व उच्च माध्यमिक शिक्षण भोर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयामध्ये पूर्ण केले. तदनंतर ते तळेगाव येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जवान म्हणून त्यांनी देशाच्या विविध भागात नियुक्तीवर असताना देशसेवा बजावली. जुलै 2022 मध्ये आपला सेवाकाळ पूर्ण करून ते निवृत्त होणार होते, परंतु त्यापूर्वी दिनांक 3 जून 2022 रोजी रायपूर छत्तीसगड येथे कार्यरत असताना अचानक काळाने त्यांच्यावर घाला घातला व त्यांना वीरगती प्राप्त झाली. हुतात्मा भांडे यांच्या पश्चात आई पार्वती, पत्नी विजया व 12 वर्षाचा मुलगा राज असा परिवार आहे. सर्व मान्यवरांना धन्यवाद. आपण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचं मनोगत ऐकण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत. या ठिकाणी विश्व हिंदू परिषद मुंबई क्षेत्राचे संघटन मंत्री श्री श्रीरंगजी राजे उपस्थित आहेत. त्यांचंही मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. भारतीय जनता पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष श्री नामदेव माळवदे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. केशव शंकरनाथ पथकाचे संस्थापक अध्यक्ष व विश्व हिंदू परिषद बजरंग दल सहसंयोजक श्री नितीनजी महाजन यांचंही मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. यानंतर मी रोमित चव्हाण यांचे मित्रवर्य श्री विजयराव पाटील यांना विनंती करील की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार. सर्वप्रथम प्रभात मित्र मंडळ प्रभात शौर्य पुरस्कार सोहळा त्यांच्या अध्यक्ष व त्यांच्या सर्व कमिटीचे सर्व सदस्य व व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांचं सर्वप्रथम मी आमच्या कुटुंबियांना जो छत्रपती शिवाजी महाराज प्रभात शौर्य पुरस्कार दिला त्याबद्दल मी सर्व आमचे सांगली जिल्हा शिगाव गावकर यांच्या वतीनं मी त्यांचं सर्वप्रथम आभार मानतो.
रोमित बाबतीत बोलायचं झालं तर तो लहानपणीपासून अत्यंतिक आगाव असा मुलगा होता. पण त्याचं शिक्षण आमचं शिगावजवळ वारणा वारण्याच्या कडेला आमचं गाव आहे. पण तिथं वारण्याच्या कडेला गाव असल्यामुळं आमच्या गावाला पाण्याचा पुरवठा जास्त असतो. त्यामुळं लहानाचा मोठा तो नदीकडेलाच झाला. पण नदीकडेला त्याला जास्त वावरल्यामुळं त्याला पोहण्याचा छंद भरपूर होता. पण वडिलांची परिस्थिती नसल्यामुळं त्याला एकत्रित कुटुंब असल्यामुळं 5 जण भाऊ होते. त्यामधला हा लाडका रोमित चव्हाण. पण त्याची हट्ट देशभक्तीचा लय मोठा होता. त्यामुळं तो वारंवार रनिंग जास्त करत होता. पण त्याचं शालेय शिक्षण गावातच झालं व उच्च शिक्षणासाठी तो वडगावला गेला. वडगावला गेल्यानंतर त्यानं एक दिवस घरात सगळ्यांच्या पुढं आपलं मत मांडलं की मला देशाच्या सैन्य भरतीत व्हायचं आहे. पण वडिलांनी म्हटले की बाबा तू एकटाच आहेस आणि जाऊ नकोस. पण तो ऐकायला तयार नव्हता. तो म्हटला मी देशाच्या सैन्यात भरती होणारच. आणि तो हट्ट धरून इथून मुंबईला आला. मुंबईत आला. संजय शिंदे म्हणून एक आमचे मित्र आहेत, वाळीखिंडी जजचे आहेत. त्यांच्या तिथं आला. त्यानं म्हटलं मला भरती व्हायचंच आहे. मग भरतीच्या जागा निघाल्या. मग तो आमचा तिकडला रहिवासी होता. तरीसुद्धा त्यानं इथं येऊन 7-8 महिने राहिला. इथला रहिवासी मुंबईचा झाला, तो ठाण्याचा. तिथून त्यानं भरतीसाठी प्रयत्न केला. प्रयत्न करून तो भरती झालाच. झाल्यानंतर त्यानं परत 1 गुंठाही जमीन नाही, राहायला घर नसताना आल्यानंतर 1 वर्षभरानं त्यानं वडगावमध्ये जाऊन एक स्वतःचं घर खरेदी करायचं ठरवलं. तरी मला मिलिटरीचा एवढा अभिमान वाटतोय की त्यांनी त्याला घर घेण्यासाठी सातारा इथून त्याला पैशाची मदत केली व त्यानं स्वतःचं घर खरेदी केलं. घर खरेदी केल्यानंतर 5 भावांचं कुटुंब एकत्र होतं. सगळ्या बहिणी होत्या. त्या बहिणींच्या लग्नाची जबाबदारी त्याच्यावरच होती. तरी त्यातल्या 3 बहिणींची लग्न त्यानं पूर्ण पाडला व परत तो इथून परत गेला. त्यावेळेला त्याचं फायरिंग एवढं भारी होतं की आम्ही खेळायला जात असताना गावात तो खाली गारेगोट्यानं खेळत होतो आम्ही गावाकडं. त्या गारेगोटीनं तो आंबा पाडत होता. एवढा त्याचा नेम भारी होता. आम्ही सगळीजण म्हणणार त्याला अरे बाबा हे असला तुझा नियम कुठला आहे म्हणून. पण त्याचा नियम एवढा भारी होता की नाच करायचं नाही असं तो गावात नेमबाजीत तो नंबर होता. आम्हाला तिची भीती होती वारंवार ह्यो काय तर आगाऊपणा करणार. आणि त्यानं घरात कुणालाही सांगितलं नाही माझी या रायफल रेजिमेंटमध्ये भरती झाल्या किंवा माझी कुठं निवड झाल्या असं कुठेही सांगितलं नाही त्यानं. त्यावेळेला तो शेवटच्या क्षणाला 19/2022 रोजी आम्हाला एक ब्रिगेडियरचा फोन आला सकाळी. त्या दिवशी शिवजयंती होती. आज शिवजयंती होती. त्या दिवशी सगळीजण गावात आम्ही शिवजयंतीच्या नादात मिरवणूक काढायचं, झेंडा लावायचं या कामात. सकाळी फोन आला असं असं झालं आणि रोमितला गोळी लागल्या म्हणून. आम्हाला पटलं नाही. आम्ही थोडी वेळ थांबलो. परत चौकशी केली इकडं तिकडं. आमच्याच गावातलं ढवळीमध्ये एक नितीन देवकारे म्हणून तिथं त्याच्यासंग RR रेजिमेंटला मुलगा होता. त्याच्याकडून माहिती घेतली. माहिती घेतल्यानंतर मला कळालं की खरोखर त्याला गोळी लागलेली आहे. पण दहशतवाद्यांनी त्याच्याजवळ तिची गोळी बरोबर त्याच्या डोळ्यातच मारली होती. उजव्या डोळ्यात मारली होती.
त्यावेळेला कळालं की ही दहशतवादी किती तयारीचे असतात. व आज मला एवढा स्वाभिमान वाटला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी तो शहीद झाला व आज आम्हाला पुरस्कार मिळाला. त्याबद्दल मी आयोजकांचे आभारी मानतो व धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. संपूर्ण सभागृह भाविक झालं. धन्यवाद विजयराव. आपल्या घरातील व्यक्ती सीमेवरती हुतात्मा झाल्यानंतरचं काय दुःख असतं हे आपल्या बोलण्यातून आम्हाला जाणवलं. यानंतर मी श्री शंकरजी गायकर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. मनोजो मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वाताज मतम वानरयूत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. जगतवंदनीय भारत माता, मंच पर विराजमान आदरणीय और जिन्होंने प्रत्यक्ष युद्ध के मैदान में अपना सब कुछ दांव पर लगाया और आज हमारे बीच में बैठे हैं ऐसे मराठा इन्फेंट्री के एक शूरवीर माननीय हेमंत जी को मैं प्रणाम करता हूं. केवल प्रणाम नहीं तो आज ये ऐसा समय है की शब्द मेरे पास नहीं है. ज्याला आपण असं म्हणतो की वारणेचा वाघ आता आपल्या समोर ज्यांनी कथन केलं, देश है पुकारता पुकारती माँ भारती, खून से तिलक करो गोलियों से आरती. जिन्होंने अपना सब कुछ दांव पर लगा दिया. ये सबके लिए संभव नहीं होता है. अगर स्वर्ग देखना है, जीवन का मूल्य अपने आप में अगर तोलना है, तो अपना सब कुछ दांव पर लगाना पड़ता है, सब कुछ छोड़ना पड़ता है और उच्चतम ऐसा शौर्य दिखाना पड़ता है. यह जिंदगी का अर्थ है. आज भी मेरे बहन के आंखों में आंसू है. ये आंसू भले दुख भरे हो गए, अभी जिन्होंने अपनी व्यथा सुनाई उनके भी आंखों में आंसू है. लेकिन मैं ये कहना चाहता हूं, ये महाराष्ट्र की वो भूमि है. आपका पुत्र, आपका पति स्वर्ग में गया, ये ध्यान में रखो. वो ऐसे शान से बैठा है, वो आपको और मुझे संदेश दे रहा है, ये ध्यान में रखो. ये आपको और मुझे संदेश दे रहा है जिंदगी क्या होती है, किस प्रकार से जिया जाता है. मुझे एक बात याद आती है. इसी महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज को मिलने के लिए छत्रसाल बुंदेला आया. 1665 की घटना होगी शायद. छत्रसाल बुंदेला छत्रपति शिवाजी महाराज के पास नौकरी मांगने के लिए आया था और उन्होंने कहा कि मुझे औरंगजेब की नौकरी नहीं चाहिए. वह अपमानित होकर मैं आया हूं. इतने साल मुझे सुख नहीं मिला, आनंद नहीं मिला, सम्मान नहीं मिला. छत्रपति शिवाजी महाराज ने कहा कि ये मान और सम्मान तुम्हें मेरे पास भी नहीं मिलेगा. भले तुम शूर हो, वीर हो, तुम्हारे शमशेर में ताकत है, दम है. अगर तुम्हारे शमशेर में और ताकत और शौर्य है तो आप उस शौर्य को अपने स्थान पर जाकर बुंदेलखंड में उसको दिखाओ. अगर तुम्हें मौत आती है तो स्वर्ग मिलेगा, अगर जिंदा होते हो तो राज करोगे. आज ये बात मुझे इसलिए याद आती है कि आज जो हमारे ये दोनों जो शहीद बंधु है, हुतात्मा बंधु है, ये स्वर्ग में गए हैं. दुख है, पीड़ा है, दर्द है,
अपने राष्ट्र को बचाने के लिए ये पागलपन करना पड़ता है, और पागल लोग इतिहास निर्माण करते हैं, ये ध्यान में रखो। कोई सीधा साधा आदमी बॉर्डर पर नहीं जाता है। जिसके धमनी में रक्त है, कुछ कर गुजारने की ताकत है, क्षमता है, वही बॉर्डर पर जाता है। इसलिए तो वो कहता है ना, दिल मांगे मोर। एक पहाड़ सर करने के बाद, तिरंगा फहराने के बाद में वो कहता है दिल मांगे मोर। मैं और भी कुछ देना चाहता हूं, करना चाहता हूं। वही संदेश आपको और मेरे लिए वो छोड़कर गया है कि दिल मांगे मोर ये हिंदुस्तान के हर युवाओं के हृदय में होना चाहिए कि इस देश के आतंक को अगर मिटाना है, इस देश के संकट को अगर पूरी तरह से परास्त करना है, तो आपको और मुझे हिंदू समाज के लिए, इस राष्ट्र के लिए, इस धरती के लिए, भारत माता के लिए कुछ ना कुछ करना पड़ेगा। आज हमारी ये आवाज कमजोर हुई है, इसलिए मैंने महाराष्ट्र का नाम इसलिए लिया। महाराष्ट्र ये केवल महाराष्ट्र नहीं है, मराठा केवल मराठा नहीं है। मराठा वो मराठा है जो मरकर नहीं, मार कर हटा, वो मराठा होता है, ये ध्यान में रखो। और ये घोषणा युद्ध मैदान के ऊपर आज भी जाती है। युद्ध के अंदर जितने भी इन्फेंट्रिया है, जितने भी फौज के बहुत सारे ऐसे जो फौज के अलग अलग, जो महाराष्ट्र का है, राजस्थान का है, गुजरात का है, हर फौज की इन्फेंट्री जो है, वहां पर हर एक जवान अपने अपने प्रांत की घोषणा देता है। कोई वहां पर कोई काली की जयकार बोलता है, कोई शिवजी की जयकार बोलता है, कोई हनुमान जी की जयकार बोलता है, लेकिन एक में मराठा रेजिमेंट ऐसी है जो ईगो पुरुष छत्रपति शिवाजी महाराज की जय जयकार बोलता है। और ये आज नहीं बोलता है। ब्रिगेडियर उस्मान, जिसके युद्ध में प्राण जाते जाते जिन्होंने अपने सैनिकों को कहा छोड़ो मत, ब्रिगेड उस्मान को गोलियां लगी थी। पाकिस्तान उसके सामने लाखों रुपया और करोड़ों रुपया के पैसा देने के लिए तैयार था। उन्होंने उनको ऑफर दी थी कि आप, हिंदुस्तान विभाजित हुआ है, आपकी कीमत हम करेंगे, आप हमारे पास आओ। ब्रिगेडियर उस्मान ने कबूल नहीं किया। सच्चा मुसलमान क्या होता है, सच्चा मुसलमान क्या होता है, उसका ईमान क्या होता है, और भारत माता की पूजा क्या होती है, ब्रिगेडियर उस्मान ने हमारे सामने एक आदर्श रखा। और केवल आदर्श नहीं, उन्होंने जब तक पाकिस्तान को मैं धूल नहीं चटाऊंगा, 50,000 का इनाम लगा था उसके चेहरे। जो ब्रिगेडियर उस्मान को मारेगा उसके लिए उसको 50,000 का इनाम उस समय लगा था, 1948 में। बंधुओं, याद करो वीरता क्या होती है, शूरता क्या होती है। अपने आप को अगर मिटाना है तो किस प्रकार से भारत माता की सेवा क्या होती है। ब्रिगेडियर उस्मान ने कॉट पर छोना, खटिया पर छोना छोड़ दिया था, और उसने कहा था जब तक मैं पाकिस्तान को उसकी औकात नहीं दिखा दूंगा, तब तक मैं ये बेड के ऊपर सोऊंगा नहीं, इस खटिया पर सोऊंगा नहीं। आपको आश्चर्य लगेगा, जब उन्होंने पाकिस्तान को उसकी औकात दिखा दी तो उसको उस स्थान पर एक खटिया ला कर दी। ये राणा का सौगंध उन्होंने लेकर गया था। राणा ने जैसा कहा कि मैं घास पर सोऊंगा। मैं ब्रिगेडियर उस्मान का आपके सामने आदर्श इसलिए रखा। इस प्रकार की सौगंध, इस प्रकार का ये देश आज 2 समय का निवाला हम जो खाते, उसका कारण क्या है। इन्होंने अपना जो जीवन का सुख है वो पूरा दांव पर लगा दिया। एक भाई ने अपने पिता को खो दिया, एक बच्चे ने अपने मां का सौभाग्य मिटा दिया। आज 2 समय का निवाला खाता है, वहां बॉर्डर पर कोई आपके और मेरे लिए लड़ता है। बंधुओं, ये ध्यान में रखना, ये हिंदुस्तान की फौज है। कारगिल ये केवल कारगिल नहीं है, कारगिल आपके और मेरे लिए तीर्थ स्थान है। जैसा रायगढ़ ये तीर्थ स्थान है, मंडाले ये तीर्थ स्थान है, एडन ये तीर्थ स्थान है, अंडमान ये तीर्थ स्थान है।
तीर्थ स्थान, तुम्हारा भगवान वहां पर बैठा है। ये हमारा तीर्थ स्थल है, कभी वहां जाइए। होड़ तो उसकी लगनी चाहिए। मैं कल पूना में घूम रहा था, किसका अपमान नहीं कर रहा था, अभी मैं हेमंत जी से बात कर रहा था। होड़ क्या लगी है? हंडी फोड़ने की होड़ लगी है। राष्ट्र धोखे में है। 2 कौड़ी का आदमी हमको कहता है सर तन से जुदा कर दिया जाएगा, और हमारे यहां पर होड़ लगी है। मरने की होड़ लगनी चाहिए, जीने की होड़ लगनी चाहिए। सामने वाले पाकिस्तान के अंदर घुसकर गोलियों की बौछार करने की होड़ लगनी चाहिए। ये होड़ होती है, ये जिद होती है, ये ताकत होती है, ये क्षमता होती है। होड़ इसकी लगनी चाहिए। हिंदुस्तान ये कभी पराधीन नहीं रहा। ये सनातन है, ये मिटने वाला नहीं। पाकिस्तान ने पूरे देश के, विश्व के सारे देश में अगर हमला करते हैं तो इस देश के अंदर भगवान श्री कृष्ण की वो ताकत है, वो जादू है, ऐसा चमत्कार है, एक ही बार उनके ऊपर सारा हिंदुस्तान टूट पड़ सकता है। ये ताकत है हमारे यहां पर। इसलिए हम कहते हैं काळाच्या जबड्यात घालून हात मोजतो दात जात ही आमची पाचाळून पाणे आमच्या इतिहासात। संत नरवीर लढले लढले नवल काय ते घडले, अरे धडा वेगळे शिर झाल्यावर धडाई नुसते लढले। मुरारबाजी म्हणती त्यांना कथाई अमृतवाची, पाचाळून पाने आमच्या इतिहासाची, पाचाळून पाने आमच्या इतिहासाची, पाचाळून पाने आमच्या इतिहास का हर पन्ना पलट कर देखो, वीरता से भरा है, शूरता से भरा है। हमने तकलिया और चरखा से आजादी नहीं पाई है। इसलिए वो कवि बोलता है कितने चढ़े फांसी पर, कितनों ने गोलियां खाई, क्यों झूठ बोलते हो भाई, तकलीफ से आजादी आई। आपको ये ध्यान में रखना चाहिए। विभाजन का वो दुख आपको और मुझे पता नहीं। इस समय का जो यौवन है, इस समय के जो जवानी है, उनको पता नहीं है। वो विभाजन आज भी खत्म नहीं हुआ, उसको मैं जिहाद बोलता हूं। आज भी जिहाद चालू है, हमको जिहाद पता नहीं है। जिन्होंने मेरे माताओं के ऊपर, मेरे बहनों के ऊपर, कश्मीर के अंदर आज भी 4 से 5 लाख पंडित देश में भिखारी की तरह घूम रहा है। मेरे माँ और बहनों के जंगाओं पर, स्तनों पर अल्लाह अकबर के नारे बुलंद कर दिए। उस आतंकवाद को मैं भूल सकता हूं? मेरी बॉर्डर आज भी लाई है, 2-4 जवान आज भी मरते हैं। ये मेरे बहन का दुख, ये मेरे बहन के आंसू जब तक आपको अस्वस्थ नहीं करते, जब तक आपके सीने को छलनी नहीं करते, आपका जीवन और मेरा जीवन जीवन नहीं है। ये ध्यान में रखो, मरने समान आपका और मेरा जीवन। मैं उसको कहता हूं तुम्हारी कोख धन्य है, तुम्हारी कोख धन्य है, उस माता की कोख धन्य है। उसने ऐसा आपको पति दिया, ऐसा पुत्र दिया। महापुरुष बहुत जल्दी चले जाते हैं। ये हुतात्मा केवल हुतात्मा नहीं है, राष्ट्र के, भारत माता के चरणों में अपना सब कुछ दांव पर लगा दिया। ये ऐसा महापुरुष। इसलिए जवान, ये जवान नहीं होता है। फौज में जाना ये छोटी बात नहीं है। आप जाइए और देखिए, योगेंद्र सिंह से लेकर ब्रिगेडियर पांडे तक आप सबको देखिए। 18 हजार फीट, 16,000 फीट कारगिल का वो, इसलिए मैंने कहा कारगिल आपके और मेरे लिए भगवान है। 15 दिन पागल की तरह मैं वो कारगिल के रास्ते घूमा हूं। इसलिए आप जो यहां वहां जाते हो ना, कुल्लू मनाली जाते हो, दुनिया भर घूमते हो, एक बार कश्मीर के उस कारगिल को जाइए, उस मिट्टी को अपने मस्तक पर लगाइए, तब आपको पता चलेगा वो कारगिल का हर पत्थर आपसे बात करेगा, वो कारगिल का हर पेड़ आपसे बात करेगा, वो कारगिल की हर मिट्टी आपसे बात करेगी। एक बार कारगिल जाइए।
इसलिए मैंने कहा, कारगिल को इसलिए मैंने तीर्थ स्थल कहा, रायगढ़ को मैंने इसलिए तीर्थ स्थल कहा। आज भी मेरा छत्रपति मुझे आवाज देता है। प्रतापराव गुजर को एक ही बात उन्होंने कही, सला काय म्हणून केला, सेनापती सला काय म्हणून केला। अपने राजा का एक शब्द के लिए अपने एक धारदार हथियार की तरह उसके हृदय में चुभ गया। और प्रतापराव गुजर, आपको मालूम है, वेडात दौड़ले वीर मराठी सार, अपने छत्रपति की इज्जत के लिए, राष्ट्र की इज्जत के लिए, अपने आत्मसम्मान के लिए 7 लोग नहीं 700 आदमी को उन्होंने परास्त कर दिया। ये जज्बा होता है। इसलिए मैंने कहा, छत्रपति शिवाजी महाराज का शब्द केवल शब्द नहीं है, अपना सब कुछ न्योछावर करना पड़ता है, त्याग करना पड़ता है, लोभ मोह छोड़ना पड़ता है। 60 साल का कोंडाजी फर्जंद पन्हाड़ा लेने जाता है, कितने लोग लेके जाता है? दुनिया आज जैसे कारगिल पर रिसर्च कर रही है, आज दुनिया छत्रपति शिवाजी महाराज के गनिमी कावा पर, ये छुपे युद्ध पर भी पीएचडी कर रही है। इसलिए मैंने कहा, केवल 60 लोग लेकर जाकर छत्रपति शिवाजी ने कहा कि 2000 लोग लेकर जाइए। वहां सैन्य बहुत बड़े पैमाने पर है, शत्रु दल बहुत बड़ी संख्या में है। कोंडाजी फर्जंद ने कहा, देना है तो 200 दीजिए। उसमें से दत्ता जी के पास उन्होंने 120 रखे और 60 लोग लेकर जाकर पनाला फतेह कर वो आए। इसको मर्द की जवानी बोलते हैं। उम्र नहीं होता है, जवानी की उम्र नहीं होती, जवान की उम्र नहीं होती, लड़ने वाले की उम्र नहीं होती, उसका जज्बा सब कुछ बोलता है। इसको युवा बोलते हैं। युवा की परिभाषा वो है कि जिसको चलने में भी और बोलने में भी भविष्य के स्वप्न होते हैं, और ये स्वप्न देखने के लिए जिसकी नींद उड़ जाती है, उसको युवा बोलते हैं। इसलिए सावरकर युवा की परिभाषा को कहते हुए कहते हैं, उसका उल्टा करो। तात्याराव को इसलिए याद करो। तात्याराव, तुम्हारी और मेरी औकात है, तुम्हारा और मेरा कुल है, तुम्हारा और मेरा सील है, ये ध्यान में रखो। अनादिमी अनंतमी अवध्यमी भला मजला मारिल, ईसा रुकी कौन जन्म, कौन शत्रु है जो मुझे मार सकता है। ये गीता का संदेश ताता के हृदय में था। जो छत्रपति शिवाजी महाराज ने बुंदेलखंड को, छत्रसाल को कहा कि अगर तुमको लड़ना है, अपना स्वराज्य पाना है, मेरे जैसी अगर हिम्मत दिखाओगे और भगवान श्री कृष्ण को याद रखोगे। आप देखे होंगे, छत्रसाल आगे चलकर बहुत साल जिए, औरंगजेब को उसने धूल चटाई। मैंने ये इसलिए कहा, सब कुछ खोना पड़ता है। ये केवल मेरे मित्र ने यहां पर प्रभात के कारण ये कार्यक्रम किया है। मैं उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूं और उनके सारे मित्र को धन्यवाद देता हूं। अरे वो पागल के लिए आप पागल बन गए। हर साल यह कार्य कर रहे हैं, जिसको दुनिया में आज कोई भी सम्मान मान, जिसके सामने जीरो है, ऐसे हमारे 2 हुतात्मा यहां पर है। और इसलिए हम कहते हैं, मरते नहीं है हम। तात्याराव के वाक्य है, अनादिमी अनंतमी अवध्यमी भला मजला मारिल ऐसा रिपु। वो उसका कारण ऐसा है, ये गीता का संदेश है। और इसलिए हम मरते नहीं है कभी। क्यों? तो हम सनातन हैं। जो मिटते नहीं वो सनातन है। बुद्धि का विकास चाहते हैं इसलिए बुद्ध है, सीखना चाहते हैं इसलिए सिख है, आगे बढ़ना चाहते हैं इसलिए आर्य है, हम जितेंद्र है इसलिए जैन है। चाहे बनता अनेक हो, फिर भी हिंदू एक है, फिर भी हिंदू एक है, फिर भी हिंदू एक है। ये आप ध्यान में रखो। हिंदुत्व का ज्वार होना चाहिए, पागलपन होना चाहिए। शंकर गायकर केवल आपके सामने भाषण नहीं कर रहा है। मैं उस बॉर्डर पर जाके आया हूं, मैं उस रास्ते पर हेमंत जी मैं जाकर आया हूं। मैं अनफिट हो गया वहां पर, लेकिन वो
अनफिटपन मेरे हृदय के अंदर चुभा है, आज भी चुभता है। मुझे कभी कभी ऐसा लगता है कि वो कारगिल के समय मैं वहां होना चाहिए, वो 65 के युद्ध में मैं वहां पर होना चाहिए। जब सुभाष ने दुनिया का लोहा लिया तब मैं वहां पर होना चाहिए। पैर में जूते नहीं है, 40,000 के आर्मी को परास्त लोगों के अंदर जिन्होंने प्राण फूंक दिया और खड़ा किया, तब जाकर ये हिंदुस्तान आजाद हुआ। ये ध्यान में रखो, सुभाष मेरी औकात है, तानाजी मालुसरे मेरी औकात है। बच्ची की शादी छोड़कर राष्ट्र के लिए, देश के लिए, इस माता के लिए और माता के लिए, जिजाबाई के लिए, जिसकी सौगंध राष्ट्र को पाना था। आयु के 15 साल में मेरे मां ने सौगंध खाई थी, 9 विधीचे घालीन नवरात्र, मागेला पोटी पुत्र, आईचा गोंधळ गोंधळ घालील, आईचा गोंधळ गोंधळ घालील। ये मां के सामने एक मां ने सौगंध खाई थी, इसलिए उसके लिए मर मिटने के लिए हजारों शूरवीर तैयार थे। इसलिए तानाजी बोलता है, आधी लगीन कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचे, मोह के दरवाजे बंद कर दिए, वो रस्सी उन्होंने तोड़ दी। क्या कारण है? इसका कारण यह है कि जब देश खतरे में है तो मेरा परिवार क्या काम का है, जब राष्ट्र खतरे में है तो मेरा परिवार क्या काम का है। आज जो संघ को गाली दे रहे हैं, हर बात में आरएसएस को कटघरे में खड़ा कर रहे, मैं उनको पूछना चाहता हूं, संघ ये केवल संघ नहीं है, वो ऐसा त्रिनेत्र है। इसलिए मैं कहता हूं, संघ पर आंख दिखलाने वालों, खत्म हो जाएंगे सारे दुश्मन। अब तक ये भला है हमने तीसरी आंख खोली नहीं है, अभी तक हमने तीसरी आंख खोली नहीं। और हमसे लोहा अभी भी बोलते संघ ने क्या किया, संघ ने क्या किया। 65 के युद्ध में जाकर देखो, जब हिंदुस्तान परास्त हो रहा था, चौकी छोड़ने की समय आया था। मैं आपको इसलिए यह जानकारी देता हूं, मैंने पहले आपसे प्रार्थना करके कहा, मैं आज ये त्याग जो, ये समर्पण जो है, ये हुतात्मापन है, ये ऐसा ही नहीं है, ये कूल होता है, कूल का बहुत बड़ा अभिमान होता है। मेरा कूल वो है, वो संघ के कार्यकर्ता जब युद्ध चलता है तो बॉर्डर पर फौजियों के साथ में रहते हैं, उनकी दवा दारू करते हैं, उनको खाना खिलाते हैं, उनके साथ में हर सुख दुख में उनके साथ होते हैं। और आपको शायद याद होगा, जब वो चौकियां लेने का समय आया, चौकियां छोड़ने का समय आया, तो वहां पर जो कैप्टन था या ब्रिगेडर था, उसने कहा कि हमको ये चौकी खाली करनी पड़ेगी, क्यों तो जो भी युद्ध सामग्री आने वाली थी वो तो आ गई, लेकिन हमारा सबका दुर्भाग्य ऐसा है, वो पाकिस्तान क्षेत्र में गिरी है। आप और मैं क्या होता है, जहां फौजी भी पत्थर दिल होता है, वो भी पीछे हट गया। हमारे संघ के वहां पर जो मुख्य शिक्षक जो है, जो बॉर्डर पर फौजी का सेवा करते हैं, उन्होंने एक ही ऑर्डर दिया, एक शाह संपद। एक शाह संपद होने के बाद में सारे के सारे कतार में खड़े रहे, और प्रचल कहने के बाद में जिस प्रकार से वो चले गए, सारी की सारी पेटियां जो बॉर्डर के उस पार चल रही थी, सामने से गोलियों की बौछार हो रही थी, लेकिन वो सारी की सारी युद्ध सामग्री, वो पेटियां हमारे संघ के स्वयंसेवक ने वापस यहां पर लाई। और फिर हमारे जवान ने जो ताकत दिखाई, जो जज्बा दिखाया, जो शौर्य दिखाया, मैं ये मैजिक नहीं कह रहा हूं, संघ का स्वयंसेवक ये मैजिक नहीं है। जब समय आता है वो डंडे को कैसा चलाना, वो शौर्य उसके पास होता है। और आपको आश्चर्य लगेगा, 40 गए, दुर्भाग्य है 40 में से 12 वापस आए, बाकी सारे भारत माता के चरणों में शहीद हो गए। मृत्यु सामने है। यही हमने अयोध्या के समय किया।
राम ये केवल राम नहीं, राम ये हमारी औकात है, ये राम हमारा परम पुरुष है, राम इस देश का वो स्वाभिमान है। अगर उसको पाना है तो मुझे अपने आप को मिटाना पड़ेगा। और फिर हमने कहा राम लला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे, राम लला हम आएंगे, मंदिर भव्य बनाएंगे, राम लला हम आएंगे, मंदिर दिव्य बनाएंगे। आगे बढ़ते थे, गोलियां खाते थे, फिर आगे बढ़ते थे, और आपने देखा होगा कुछ ही क्षणों में वो कलंकित ध्वजा हमारे वीर जवानों ने उसी स्थान पर गिरा दिया। ये शौर्य का दिन, 6 दिसंबर, ये शौर्य का दिन है। लेकिन इससे आगे आपको देखना चाहिए, वो इतिहास पढ़ना चाहिए। जितने भी कार सेवक शहीद हो गए, मैं साक्षी हूं, एक के भी पीठ में गोली नहीं लगी थी, सबके सीने में गोली लगी थी। मुल्ला मुलायम सिंह का पूरा जो खौफ था वो मिट्टी में मिला दिया। इसको संघ का स्वयंसेवक बोलते हैं। इसलिए मैंने कहा वो पेटियां तो लाई, वापस लाई, किसके लिए जीता है वो इसलिए कहता है तेरा वैभव अमर रहे मां, हम दिन 4 रहे। आईचं वैभव मोठं राहिलं पाहिजे, आईचा ललाट मोठा झाला पाहिजे, आईचं सौभाग्य मोठं राहिलं पाहिजे। ज्या वेळेला तो कॅप्टन म्हणतो आता युद्ध संपलेलं आहे, आता युद्ध संपलेलं आहे, तुझी आणि माझी भेट आता परत लवकर होणार नाही, तुला तुझ्या घरी जावं लागेल। इसलिए मेरी आपसे प्रार्थना, इतनी सेवा आपने की है, इतना साथ आपने दिया है बंधुओं, आपने इतना प्यार से भोजन खिलाए, कुछ तो मांगो, कुछ तो मांगो। उन्होंने कहा ये आपकी देशभक्ति है, मेरी भी देशभक्ति है, मैं आपसे क्या मांगू। फिर भी वो कहता है आपको मांगना पड़ेगा, मेरी यादगार आपको कुछ ना कुछ लेकर जानी पड़ेगी। वो सुनने के लिए राजी नहीं, तब वो स्वयंसेवक उसके सामने खड़ा होकर बताता है कि अगर देना है तो ये सामने का लाहौर मुझे दे दे, ये सामने का लाहौर मुझे दे दे, मुझे वो लाहौर चाहिए जो भारत माता से अलग हुआ है, वो लाहौर मुझे चाहिए। मागताना सुद्धा काय मागतो आपण, मागाओ तो काय मागाओ, इसको संघ का स्वयंसेवक बोलते हैं। इसलिए आज का ये सम्मान है, ये केवल इनका सम्मान नहीं, हुतात्मा का सम्मान है, उस जवानी का सम्मान है। कारगिल के अंदर जितने भी शहीद हो गए, इतिहास यहां पर बैठा है, जिनकी उम्र 25 के अंदर है, ऐसे जो शहीद हो गए, वीर हुतात्मा हो गए। वो पांडे का, कैप्टन पांडे का आप पढ़िए, उनका जज्बा क्या है। उनका पहला नाम क्या, पांडे जी का जो पहला उन्होंने जो वहां पर ध्वज फहराया, मनोज पांडे। क्या बोलता है कैप्टन मनोज पांडे, मां को बोलता है युद्ध के मैदान में अगर मौत भी आड़ी आती है, अगर वो स्पीड ब्रेकर होकर मुझे रोकती है, मुझे आगे बढ़ने नहीं देती, तो मैं पहला उस मौत को मार दूंगा, लेकिन मैं आगे बढ़ूंगा मां। ये मनोज पांडे के शब्द है। क्या उम्र थी, 2-2.5 साल हुआ था, मिलिट्री में भर्ती हो गया। इसको जज्बा बोलते हैं, इसको हुतात्मा बोलते हैं। प्राण को अगर नेशावर करना है, त्याग करना है, नैनन छिंदति शस्त्राणि नैनन दाहक पावता, ये भगवान श्री कृष्ण जो है ना, आत्मा कभी मरती नहीं है, आत्मा कभी मरती नहीं है। आपको और मुझे जगाने के लिए आज हिंदुस्तान के अंदर ऐसे हजारों लाखों, मैं प्रभात मंत्री, ये प्रभात मित्र मंडल को धन्यवाद लाख लाख दूंगा। तुम्हारा कुल, तुम्हारी पवित्रता, तुम्हारा सौभाग्य किशोर, तुम्हारा सौभाग्य इतना ऊंचा है। ये मेरे बहन का तुमने आज सत्कार किया है, मेरे भाई का सत्कार किया है, उसके पिता का सत्कार किया है। इस प्रकार से सत्कार करते रहोगे तो दुनिया नहीं, ईश्वर भी तुम्हारे सामने झुक जाएगा, क्यों तो तुमने ईश्वर को झुका दिया है। बंधुओं,
मैंने पहले ही कहा, आज का दिन जो है ये छोटा मोटा दिन नहीं है। जिन्होंने अपना सब कुछ खोकर, परिवार खोकर देश की सुरक्षा की है, आज ऐसे वीरों को आपने यहां पर सम्मान किया है। देश की विभाजन की स्थिति को आपने पलट दिया है। जो पाकिस्तान कहता है और कहता था हम अजरामर है, उस पाकिस्तान को उसकी औकात दिखा दी। एक बार नहीं, दो बार नहीं, तीन। हमारा नेत्र कमजोर था, हमारा नेतृत्व कमजोर था, हमारा सूत्रधार कमजोर था। जो सत्ता के लालच में जिसने अपने मां का सौदा कर दिया, 4 लोग अपने मां का सौदा कर दिया। एक बहुत बड़ा खेला हो गया मेरे देश के साथ में, मेरे मां के साथ में खेला हो गया, मेरे मां के वस्त्र के साथ में खेला हो गया, मेरे मां के चरणों के साथ में खेला हो गया, मेरे मां के पवित्रता के साथ में खेला हो गया। 4 लोग बैठते हैं और ये हिंदुस्तान, ये पाकिस्तान विभाजन करते। पढ़िए, ये तुम्हारे मां और मेरे मां के ऊपर का बलात्कार कभी तो पढ़िए। इतिहास के वो पन्ने बिल्कुल आप पलटा दीजिए, फिर आपको पता चलेगा मां क्या होती है, ये धरती क्या होती है, ये राष्ट्र क्या होता है, ये बॉर्डर क्या होती है। जाइए एक बार। इसलिए मैं कहता हूं पागल होना पड़ता है। 4 लोग आकर मेरे देश का विभाजन करता है। आज इसलिए मेरे यहां पर जो बहनें बैठी है, उस बहनों को मैं कहना चाहता हूं, तुम्हारे पेट के अंदर वो मनोज पांडे आने दो, तुम्हारे पेट के अंदर तानाजी आने दो, शिवाजी आने दो, राणा प्रताप आने दो, भगत सिंह आने दो। कितनी मां है, जब तक इस देश के अंदर मेरी मां वो प्रार्थना नहीं करेगी, जब तक मेरी मां ऐसे वीरों की संकल्पना नहीं करेगी, जब तक मेरी मां भगवान के सामने राष्ट्र की आराधना नहीं करेगी। मेरी मां अपने परिवार का सुख चाहती है, मेरी मां मेरे भाई का सुख चाहती है, मेरी मां मेरे बाप का सुख चाहती है। ऐसा सुख कितने भी व्रत करो तुम्हें वो सुख नहीं मिलेगा। मां जब विभाजित है, मां जब दुखी है, मां जब व्यथित है, सुख की कामना करते हो, कैसा सुख मिलेगा तुमको? त्यागना पड़ेगा, अपने आप को झांसी की रानी बनना पड़ेगा। जब शत्रु सामने है, अंग्रेज सामने है, मेरी झांसी नहीं दूंगी केवल कहती नहीं है। छातीवरचं लेकरू पोटावर बांधलं, छातीवरचं लेकरू पाठीवर बांधलं। मेरी बहन या साध्वी इस देश के लिए, मिट्टी के लिए अपने सौभाग्य को दांव पर लगाकर चली गई। मांगना है तो ये मांगो, आपका सौभाग्य उससे आबाद होगा, आपका सौभाग्य उससे बढ़ेगा। इसलिए मैं आपसे प्रार्थना करूंगा, मैं यहां पर बैठे हुए सारे बंधुओं से प्रार्थना करूंगा, अगर मांगना है तो वो मांगो। जिंदगी है जिंदा दिली का नाम, मुर्दे जिया नहीं कर, जिंदा दिल बनिए। तानाजी मालुसरे, इसलिए मैं उदाहरण दिया। सलाख आय म्हणून केला एक शब्द जो है, कौन सा पराक्रम कर गया पूरा कुल। अभी यहां पर हमारे जो वंशज बैठे हैं मराठों के, ये छोटा मोटा वंशज नहीं है। इतिहास के अंदर उन्होंने सुवर्ण अक्षर से अपना नाम लिखा दिया है। बाजी प्रभु देशपांडे आज भी आपके और मेरे हृदय में रहना चाहिए। केवल गढ़ पर जाकर काम नहीं चलेगा। मैं अभी एक स्थान पर भाषण दे रहा था, मैं किसके ऊपर टिप्पणी नहीं करता, इसलिए मैंने कहा टिप्पणी इसलिए नहीं करता तो हमारे देश में, हमारे झोली में ऐसे नर्तक आए, ऐसे नाचने वाले कर्णधार आए। मेरे मां का विभाजन मैंने देखा। केवल एक कहानी आपको बताता हूं। एक जंगल में किसको राजा बनाना है, ऐसी होड़ लगी। सारे प्राणियों में चर्चा हो गई और आखिर उस चर्चा को अंतिम बिंदु तक तो पहुंचाते हुए सभी लोगों ने बंदर का चयन किया। अरे देखो कितना उछलता है, कितना बढ़िया दिखता है,
किस प्रकार से वो डाली को भी झुका देता है, इसको राजा बनाना चाहिए। एक दिन बंदर की घोषणा होगी कि ये राजा बनेगा और उसको राजा मान गया। दूसरे तीसरे दिन शेर को ये बात पता चली। उसने वहां पर घूमने वाली बकरी के पिल्ले को पकड़ा शेर ने, और केवल पकड़ा नहीं है, अपने दांत में पकड़कर वो खींच के लेके जा रहा है। वो बकरे के पिल्ले की मां वो बंदर के पास दौड़ कर गई और कहा, मेरे बच्चे को बचाओ महाराज, मेरे बच्चे को बचाओ। वो शेर लेके जा रहा है, आप हमारे राजा हो, अधिपति हो, मेरे बच्चे को बचाइए। शेर ने कहा, बिल्कुल डरो मत, मैं आपके बच्चे को जरूर बचाएगा। दिन भर इधर से उधर, इस डाली से उस डाली, उस डाली से उस डाली, पूरे जंगल में वो घूमता रहा, कूदी मारते रहा। आखिर वो बच्चे को वो बचा नहीं पाया, शेर उस बच्चे को खा गया। सारे लोगों ने उस बंदर को पूछा, तुमको हमने राजा बनाया, तुम प्रजा की सुरक्षा नहीं कर सकते। उसका जवाब क्या है मालूम है? सबने ध्यान में रखो, इस राष्ट्र का सबसे बड़ी गलती यहां पर हुई। उसने कहा, अरे मैंने तो पूरी ताकत लगाई, मैं तो पूरे ताकत के साथ इधर से उधर दिन भर दौड़ते रहा, घूमते रहा, कूदी मारते रहा, मेरे परिश्रम में तो कहीं कमी नहीं थी, लेकिन वो शेर था, मैं क्या करता। माउंटबेटन ने यही काम किया, तुम्हारे मां को खींच कर लेकर गया, और हम क्या कहते हैं, दे दी आजादी हमें खड्ग बिना ढाल। मैं अमान्य नहीं करता हूं, वो जो मिट्टी आपने उठाई, वो नमक जो आपने उठाया, जो ज्वार पैदा किया, लेकिन जिस ज्वार ने सुभाष का अपमान कर दिया, जिस ज्वार ने भगत सिंह का अपमान कर दिया, जिस ज्वार ने इस राष्ट्र का अपमान कर दिया, मेरे शरीर के टुकड़े हो गए, लेकिन देश को मैं बचाऊंगा। अब्राहम लिंकन अमेरिका को बचा पाया, लेकिन हमारे राष्ट्रपिता मेरे देश को बचा नहीं पाए, देश के टुकड़े हो गए, उनका शरीर अखंड रहा। इतिहास पढ़िए। इसलिए मैं केवल इतना ही कहता हूं, समर्थ कहते हैं, वनी तो चेतवावा चेततात चेततो, केल्याने होता है आदि केले पाहिजे। करने का संकल्प ले, ये करने का संकल्प आपको लेना पड़ेगा। इसलिए मैंने कहा, तानाजी का याद मैंने इसलिए दिया, चापेकर के मां का याद आपको इसलिए दिया, ये याद आपको इसलिए मैंने दिया, और इसलिए साने गुरुजी कहते हैं, अभी किसी ने कहा ना, वैभवी देश चढवीन, स्वातंत्र्य सारफीन, तिमिर घोष संवारीन, या बंधु सहायाला हो। आगे क्या कहते हैं, हे कंकन करी बांधिले, जन सेवे जीवन दिले, मी सिद्ध मरायाला हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभनी राहो, विश्वात शोभनी राहो, बलसागर। ये कंकन करी बांधिले, ये कंकन जो है ना, आज आपको यहां से जाते समय ये कंकन बांधना है, और भारत माता के चरणों में आपको विनम्र होकर सौगंध करनी है, और इस प्रभात मित्र मंडल के साथ में कंधे से कंधा लगाकर आपको रखना है। वो सौगंध आपको याद रखनी चाहिए, जो बीत गया वो कल फिर ना आएगा। मेरे बंधुओं, ये ध्यान में रखो, जो बीत गया वो कल फिर ना आएगा, तेरे सिवा मेरे जिंदगी में कोई नहीं आएगा। जो बीत गया वो कल फिर ना आएगा, तेरे और मेरे जिंदगी में मां और कोई नहीं आएगा। जला दिया घर हमने, अब राख उठानी है। ए मां, जिंदगी तेरी मेरी कहानी है, जिंदगी तेरी मेरी कहानी है, इस राष्ट्र की कहानी है, आपकी कहानी है, जगत माता जननी इस भारत माता की कहाणी आहे। वंदे मातरम। धन्यवाद शंकरजी. आपल्या तेजस्वी वाणीतून आम्हा कार्यकर्त्यांच्या अंगातलं धमनीतलं रक्त सळसळायला लागलं खरं तर. यानंतर आपण आता कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिशेने जात आहोत. मला ते कार्यकर्ते श्री कृष्णा परदेशी यांना विनंती करतो त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा समारोप करावा.
या ठिकाणी सो वर्धाताई आलेल्या आहेत. आभार प्रदर्शन करतोय. हुतात्मा शहीद जवानांचे परिवार त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे यांनी वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार. त्याचबरोबर हा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल पुणे महानगरपालिका यांचे आभार. त्याचबरोबर भोताटे मंडळ श्री रवी निजामपूरकर व श्री रवी मरळ यांचे आभार. सर्व नागरिकांना एक विनंती आहे, बाहेरच्या बाजूला राष्ट्रभक्तीपर पुस्तकांचा स्टॉल मांडलेला आहे. त्यामध्ये ब्रिगेडियर हेमंतजी महाजन सरांचाही त्यामध्ये पुस्तकांचा स्टॉल आहे. तर आपण कृपया जाताना पुस्तकांची खरेदी करावी विनंती. यानंतर सो वर्धाताई आपणासमोर संपूर्ण वंदे मातरम म्हणतील. आपण सर्वांनी उभं राहावं आणि वंदे मातरम झाल्यानंतर श्री किरणजी सोनीवाल व संजयजी जाजू यांनी कृपया आपण नंतर व्यासपीठावरती यावं. वंदे मातरम वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामला